वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे सॅटर्डे, संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही जात आहोत बाहेर. भाज्या वगैरे आणायच्या होत्या आणि अजून 2-3 कामं होती आणि ज्या 2-3 गोष्टी बनवायला टाकलेल्या आहेत ते रेडी झाले की नाही ते चेक करायचे. आणि माझे लक्ष हाय आणि इकडे पावसाचं वातावरण खूप आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आम्ही स्वेटर वगैरे घालून त्यासाठीच चाललोय कारण की खूप थंडी आणि गारवा आहे बाहेर. तर बघूयात आता आमचे आज काय काय कामं होत आहेत. काय गाड्या येतात इकडे, आईजवळ उभी राहा. नक्ष काय घेतले तू? काय घेतले? सो आम्ही आलो आहोत डीमार्टवरून घरी आणि मी काही अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. तर आम्ही गेलो होतो एक एकदा झाडू घेण्यासाठी फक्त, आणि नक्षूने किती गोष्टी आणल्यात. आणि नक्षूने आणली आहे तिला हे खेळणं. तू डीमार्ट रेडीला गेली आणि कधी आली मोकळी असं होतच नाही ना नक्षू. बघू तसं नाही येते. तर मी आणली आहे नक्षत्रा मॅडमला ती बंदूक, तुम्ही बघितलीच ती. तिला अजून जमत नाही आहे खेळायला, पण तिला तिच्याच मनाने खेळायचं आहे. आणि मी आणलेलं आहे हे एक फ्रीजवरचं कवर, जे की 99 रुपीजला आहे. हे आणलं, हे नक्षत्राच्या बाबांच्या चॉईसचा कलर आहे हा. मी आणलेला आहे हा एक नॅपकिन हात पुसण्यासाठी, आणि हा मायक्रोफायबरचा आहे, खूप छान आहे याची क्वालिटी. आणि नंतर आणलेल्या आहेत मी ह्या क्लिप्स पॅकिंगवाला. तर अशा काही गोष्टी मी डीमार्ट रेडीमध्ये घेतल्या. आणि डीमार्ट रेडी तुम्हाला माहितीच आहे की तो एक पिकअप पॉईंट असतो. जर आपण डीमार्टवरून काही मागवलं, ग्रोसरी असेल किंवा दुसरं काही असेल सामान, तर तिथं आपलं एक लॉकर असतं, तिथं ते पिकअप पॉईंटला येतं आणि मग आपण तिथं ते पिकअप करू शकतो आपली जी काही डिलिव्हरी असेल ती. तर डीमार्ट रेडीचा तर त्यासाठी ते आहे. आणि तिथे बाकीच्या पण गोष्टी मिळतात, ग्रॉसरी सोडून बाकीचं जे प्लास्टिक किंवा बाकीचं म्हणजे बेडशीट वगैरे किंवा थोडेफार युटेन्सिल्स ज्याचं थोड्या क्वांटिटीमध्ये त्यांनी सगळं तिथं ठेवलेलं असतं डीमार्ट रेडीमध्ये. आपण तिथून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या परचेस करू शकतो जेव्हा आपल्याला डीमार्टला जाणं पॉसिबल नसेल तेव्हा. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलंच की आम्ही गेलो होतो फर्निचर शॉपमध्ये. तर आम्ही जी गोष्ट बनवायला त्यांना सांगितली होती ती आम्हाला ॲक्च्युली आज मिळणार होती, पण आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं की आम्ही जसं त्यांना बनवायला सांगितलं त्यांनी थोडंसं त्यात वेगळंच म्हणजे बनवून ठेवलेलं आहे. थोडंसं चेंजेस करायला आम्ही त्यांना सांगितलेले आहे, कारण की आम्ही त्यांना जी डिझाईन सांगितली होती त्यांनी ती बनवली, पण मेजरमेंटमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. तर त्यामुळे ते दुरुस्त करून देणार आहे. तर 2-3 दिवसांनी अजून ते मग आम्हाला मिळणार आहे, कारण त्यांना त्यात थोडेसे चेंजेस करायचे आहेत. आणि आज वेट करत होते मी की आज येईल, पण 2-3 दिवस आहे वेळ अजून त्याला. तर आता आम्ही जेवण करून घेतो, कारण की मी बाहेर जाताना स्वयंपाक बनवून गेले होते. नक्षू दाखव कसं खेळते तू. काय हे? अगं ते तेवढेच बसणार आहे बाबू. पिंग पॉंग बसले का?
कसं आता कसं तोंडाला लागेल हा हळूच कसं तिथून नाही पुढून तू आता केलं होतं ना हे बघ असं